ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार. माई आणि कौशिकीचे भक्तिविश्व या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत श्री अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 5 नृगराजाची कथा. अध्यायाला सुरुवात करण्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. श्री अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 5 नृगराजाची कथा. भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, अशा प्रकारे सर्व देव आणि तीर्थे गायीच्या शरीरात असल्यामुळे गाय हा प्राणी अतिपवित्र बनला. पौलव्य ऋषीने शांत होऊन गायीची पूजा केली आणि आपल्या आश्रमात त्यांनी नंतर अनेक गायी पाळल्या. ज्ञानी ऋषींच्या रागापुढे देवांचेही काही चालत नाही. मग मानवाची काय कथा? गोदान करण्यात घडलेल्या अपराधामुळे आणि ब्राह्मणाच्या रागामुळे पूर्वी नृग नावाच्या एका राजाला शिक्षा भोगावी लागली. ती कथा अशी. पूर्वी नृग नावाच्या राजाने अधिक मासात एक गाय ब्राह्मणाला दान दिली. ती गाय त्या ब्राह्मणाच्या घरातून रात्री निसटून परत नृगराजाच्या गोशाळेत आली. दुसऱ्या दिवशी राजाने योगायोगाने चुकून तीच गाय दुसऱ्या ब्राह्मणाला दान देऊन टाकली. तो ब्राह्मण त्या गायीला घरी नेत असता वाटेत पहिल्या ब्राह्मणाने ती गाय ओळखली. तो म्हणाला, काय रे चोरा, नृगराजाने मला काल दान दिलेली ही गाय तू चोरून चालविलीस काय? छे छे, मी तुझी गाय कशाला चोरीन? अरे, ही गाय मला नृगराजानेच आज दान दिलेली आहे. ही गाय माझी आहे. तो दुसरा ब्राह्मण खूपच रागावला आणि म्हणाला, नाही नाही, ही गाय माझीच आहे. मी ओळखली आहे. रात्री ही माझ्या गोठ्यातून पळून गेली. तीच तू चालविली आहेस. सोड सोड, ही माझी गाय. अशा रीतीने त्या एका गायीबद्दल दोन ब्राह्मणात खूपच जोराचे भांडण चालले. वाटेत बघ्या लोकांचीही गर्दी जमली. ती गर्दी थेट नृगराजापर्यंत पोहोचली. मग नृगराजा स्वतः तेथे आला. त्याने त्या दोन्ही ब्राह्मणांना ओळखले आणि ती गायही ओळखली. मग नृगराजाच्या लक्षात आले की आपल्या हातून ही एकच गाय या दोन ब्राह्मणांना दान दिल्याची चूक झाली आहे. आता त्या अपराधाबद्दल करणार तरी काय? नृगराजाने आपल्या हातून न कळत घडलेल्या त्या अपराधाबद्दल दोन्ही ब्राह्मणांजवळ क्षमा मागितली. पण छे, ते दोघेही नृगराजावर खूपच रागावले. प्रत्येकजण म्हणाला, हीच गाय माझी आहे. त्यांचे भांडण काही आवरेना. राजा म्हणाला, ही गाय आता फक्त एक जणानेच घ्यावी. दुसऱ्याला मी दुसऱ्या 2 गायी देतो अथवा तिच्या मोबदल्यात भरपूर द्रव्य देतो. पण काही केल्या ते दोघेही ऐकेनात. ते हट्टाला पेटले. शेवटी पहिल्या ब्राह्मणाने आडदांडपणाने दुसऱ्या ब्राह्मणाला भर रस्त्यात सर्व समक्ष चांगलाच चोप दिला आणि तो ती गाय घेऊन घरी गेला. दुसऱ्या ब्राह्मणाने विव्हळत राजाला शाप दिला. पुढे कालांतराने नृगराजा मरण पावला. यमराजाने त्याला सरड्याचे रूप देऊन अरण्यातील एका कोरड्या विहिरीत ढकलून दिले. तेथे तो नृग सरडा दुःख भोगीत राहिला. श्रीकृष्णाची सांब, प्रद्युम्न वगैरे मुले एके दिवशी खेळत खेळत त्या विहिरीजवळ आली. त्यांनी विहिरीतील तो भला मोठा सरडा तडफडत असलेला पाहिला. त्यांना त्याची दया आली. त्यांनी सरड्याला वर काढण्याचे प्रयत्न केले, पण त्यांना ते जमेना. मग स्वतः श्रीकृष्ण तेथे आले. श्रीकृष्णाने त्या सरड्याला वर काढले. तोच काय नवल, त्या सरड्याचे रूपांतर एका दिव्य पुरुषात झाले. तो दिव्य पुरुष म्हणाला, श्रीकृष्णा, तुम्ही आज माझा उद्धार केलात. मी नृगराजा पूर्वजन्मात गोदानात चुकून ब्राह्मणांचा राग मी ओढवून घेतला, त्यामुळे सरडा होऊन येथे पडलो होतो. आता मी सुखाने स्वर्गात जातो. विष्णू म्हणाले, लक्ष्मी, असे आहे महात्म्य त्या गोदानाचे. ब्राह्मण, ऋषी, देव यांच्या रागाचा परिणाम म्हणून पौलव्याची आणि नृगराजाची कथा तू ऐकलीस. आता पुढे 6व्या अध्यायात दीपपूजा आणि दीपदान यांची माहिती तसेच
आणखी एक कथाही तुला सांगतो, ती ऐक. तर मग आपण उद्याच्या व्हिडिओत बघणार आहोत अध्याय 6 दीपपूजा दीपदान. तोपर्यंत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.